सातबारा कोणाच्या नावावर पाहिजे? शेतकऱ्याचा दाखला काय असतो? नेमका सातबारा आहे काकाच्या नावावर तर तो चालेल का? बाबाच्या आजोबाच्या नावावर जमीन आहे तर ते जमल का? ही व्हॅलिडिटी. नमस्कार मित्रांनो, मी चेतराम मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, ह्या सगळ्या डाऊट्स घेऊन तुम्ही पण कन्फ्युज झालेला असाल की नेमके डॉक्युमेंट्स कुठले पाहिजे बीएससी ऍग्रिकल्चरचं ऍडमिशन करताना. एवढ्या सगळ्या फायली तुम्हाला कॅरी करायची गरज नाहीये. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याशिवाय तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट कसे मिळवू शकता तुमच्या ऍग्रिकल्चर ऍडमिशन मध्ये आणि तुमचं ऍडमिशन जे आहे तर ते बाकीच्या लोकांपेक्षा चांगल्या कॉलेजला कसं होऊ शकतं या एक्स्ट्रा पॉईंटमुळे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आता मी तुम्हाला घेऊन चालतो माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हवी आहे ती म्हणजे तुमचा 10वीचं मार्कशीट. आता 10वीत किती मार्क पडले हे सगळ्यांना इम्पॉर्टंट असतं, कारण 10वीत चांगले मार्क पडतात, 12वीत मोस्टली चांगले पडत नाही. त्यानंतर मित्रांनो 10वीचं एक सर्टिफिकेट भेटत असतं, जे स्टेट बोर्डवाले विद्यार्थी त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल सर्टिफिकेट कसं असतं ते. बाकीच्या लोकांना सुद्धा मिळेल. त्यानंतर मित्रांनो 12वीचं तुम्हाला या ठिकाणी मार्कशीट हवं असतं. आता मित्रांनो 12वी आणि 10वी जर तुमची स्टेट बोर्डमध्ये झाली असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जसं तसं तुम्ही ते जोडू शकता. कारण त्याच्यावर तुमचे मार्क जे आहेत किंवा पर्सेंटेज जे आहे ते डायरेक्टली मेन्शन असतात. तो जेव्हा विषय जो सीबीएसई वाल्यांचा किंवा इतर एखादा बोर्डचा की ज्या ठिकाणी तुमचे पर्सेंटेज मेन्शन नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, की जसं की या ठिकाणी एक मी तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट दाखवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याचं 10वी आणि 12वी मध्ये सीबीएसई बोर्ड होतं, अशा विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट आणावं लागतं त्यांच्या रिस्पेक्टिव्ह स्कूलमधून, ज्याच्यावर की तुमच्या शाळेचा शिक्का पाहिजे. शाळेचा शिक्का प्रिन्सिपलची जी आहे, प्राचार्यांची जी सही आहे, तर त्या त्या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर त्याचे जे गुण आहेत, म्हणजे की फॉर एक्झाम्पल त्याला जे पडलेले मार्क्स आहेत, ते गुण अवगुण जे पण असतील त्याचे, तर त्यांना पर्सेंटेजमध्ये त्याचं कन्व्हर्जन करून पाहिजे. अतिशय महत्त्वाची गोष्ट ही याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांच्या त्रुटी निघतात. जे आपल्या काउन्सिलिंगचे विद्यार्थी बघत असेल, त्यांनी सुद्धा ही गोष्ट जी आहे, तर ती आत्ताच्या आत्ता तुमच्या स्कूलमधून आणून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो 12वीचं मार्कशीट तुमचं लागेल तुम्हाला. ते झालं त्यानंतर तुम्हाला 12वीची टीसी जी आहे, शाळा सोडण्याचा दाखला जो आहे, तर ते लागेल. त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही ज्या पण कास्टमधून बिलॉन्ग करता, त्या कास्टचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी जे काही असेल तुमचं, त्या कास्टचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. आता हे डॉक्युमेंट क्लिअर झाले मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला कास्टची व्हॅलिडिटी लागेल. ज्या कास्टला कास्ट व्हॅलिडिटी आहे, अशा कास्टसाठी. जसं की ई-डब्ल्यू-एसला व्हॅलिडिटीची गरज नाही आहे, है ना? सो ई-डब्ल्यू-एसवाल्यांना नाही लागणार. सो मग ज्या कास्टसाठी कास्ट व्हॅलिडिटी निघते, त्या कास्टवाल्यांनी आपल्या या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी घेऊन यायची, कास्ट सर्टिफिकेट घेऊन यायचं. त्यानंतर नॅशनॅलिटी, डोमेसाईल हे सर्टिफिकेट तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही हे कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे काढायला गेलं, त्या ठिकाणीच तुम्हाला नॅशनॅलिटी, डोमेसाईल सुद्धा मिळून जातं. त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला रेडी ठेवायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज 2 फोटो तुम्हाला रेडी ठेवायचे. नॉन क्रिमिलियर मित्रांनो काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिलियर काढता, तर ते यंदाचं पाहिजे. म्हणजे यावर्षी व्हॅलिड पाहिजे. त्याच्यात डेट लिहिलेली असती, की 31 मार्च 2027 पर्यंत ते व्हॅलिड आहे म्हणून. सो असेच नॉन क्रिमिलियर जे आहेत, तर ते जे की व्हॅलिड आहेत, असे तुम्हाला काढायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो जे सी-ई-टीचं किंवा जे-डबल-ई नीटचं मार्कशीट आहे, त्याची स्क्रीनशॉट अपलोड नाही करायची. त्याची प्रोफेशनली जी ऑनलाईन डाउनलोड केलेली पी-डी-एफ असते, तर ती घ्यायची आणि त्यानंतरच ती अपलोड करायची. फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो मी काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना देऊन टाकेल. तुम्ही काहीही काळजी करू नका. आता मित्रांनो हे झाले तुमचे बेसिक डॉक्युमेंट्स. आता असे काही डॉक्युमेंट की ज्यांना तुमचे एक्स्ट्रा मार्क्स वाढतील आहे ना. त्याच्यामध्ये पहिलं येतं की प्रकल्पग्रस्त. म्हणजे वडिलाची, पालकांची, आजोबाची जी काही जमीन आहे, तर ती एखाद्या प्रकल्पामध्ये गेलेली असेल किंवा इरिगेशनसाठी किंवा कृषी विद्यापीठासाठी ज्या काही जमिनी गेल्या, तर त्या जमिनीसाठी त्या पालकांना किंवा त्यांना एक प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट भेटतं. त्याला पी-ए-पी म्हणतो आपण. सो हे सर्टिफिकेटमुळे विद्यार्थ्यांना जे आहे, तर ते या ठिकाणी एक्स्ट्रा रिझर्व्हेशन भेटून जातं आणि पी-ए-पीमुळे काय असतं, की तुम्हाला ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की त्याचं 4% रिझर्व्हेशन आहे. सो या रिझर्व्हेशनमुळे तुमचे जे लागायचे चान्सेस आहेत ॲग्रीकल्चरला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटायचे ते वाढून जातात. सो त्याच्यामुळे हे सर्टिफिकेट जे आहे तर ते विद्यार्थ्याच्या नावावर असणं गरजेचं आहे. पालकाच्या नावावर नाही. ज्या विद्यार्थ्याला याचा बेनिफिट भेटणार आहे, त्या विद्यार्थ्याच्या नावावर हे क्लिअरली मेन्शन असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं सर्टिफिकेट आहे अपंग असल्याचं. जर कोणी फिजिकली हँडिकॅप असेल, आहे ना, डिसेबल्ड असेल, तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांना जे आहे तर ते एक सर्टिफिकेट मिळतं डिसेबिलिटीचं. तर त्याचं जे आहे तर ते 40% पेक्षा अधिक त्याच्यावर मेन्शन असणं गरजेचं आहे. डिसेबिलिटी तुमच्याकडे सर्टिफिकेट तर 5% रिझर्व्हेशन आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे काउन्सिलिंग सुद्धा विद्यार्थ्यांना जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, आहे ना. सो अशासाठी माझ्याकडे बेसिक काउन्सिलिंग जे आहे तर ती त्यांच्यासाठी फ्री आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं सर्टिफिकेट जे आहे
तर ते मला या ठिकाणी WhatsAppला सेंड करायचं आहे. मी तुम्हाला बेसिक जो पॅक आहे त्याच्यामध्ये फ्रीमध्ये काउन्सिलिंग करून देईल. त्यानंतर पुढे मित्रांनो, माजी सैनिक असेल तर कोणचे पालक, ज्या विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत तर ते आर्मीमध्ये होते, नेव्हीमध्ये होते, एअर फोर्समध्ये होते, यांना एक सर्टिफिकेट भेटत असतं जिल्हा सैनिक बोर्डाकडून. तर मग हे सर्टिफिकेट मित्रांनो असणं गरजेचं आहे आणि हे सर्टिफिकेटवर ते घेऊन तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, खेळाडू असेल तर खेळाडू जो विद्यार्थी आहेत, अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट त्याला मिळत असतं. तर ते स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट मित्रांनो तुम्हाला 2 मार्क वाढतात. तर हे जे 2 मार्क आहेत, तर ते तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर 80 मार्क झाले, तर तुमचे हे 2 प्लस केले तर 82 होऊन जाईल, आहे ना. स्पोर्ट्स किंवा जे काही तुम्ही डिबेट असेल किंवा नॅशनल, इंटरनॅशनल जे सर्टिफिकेट अपलोड करता, एक गोष्ट ध्यानात ठेवायची तुम्हाला, की त्याच्यावर जी सही आहे, तर ती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याची असणं गरजेची आहे. ही सही जी यावेळेस असेल त्यावेळेस ते ग्राह्य धरल्यात. असोसिएशनचं चालत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. 11वी-12वीचं पाहिजे, 10वीचं चालत नाही. ही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा स्पोर्ट्सच्या सर्टिफिकेटच्या बाबतीत. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी NCCचं असेल, बी किंवा सीचं, तर ते तुम्हाला कोणत्या याच्याकडून भेटले, आर्मीकडून, नेव्हीकडून, कशाकडून पण भेटले. सो ते कमांडंट ऑथॉरिटीकडून, तर ते तुम्हाला लागेल त्या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो, तुमचा एजी सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचा दाखला जो असतो, आता त्याचे मार्क जे मित्रांनो, तर त्याचे पण तुम्हाला या ठिकाणी 12 मार्क मिळतात. 7-12 असेल किंवा शेतकरी असल्याचा दाखला तुमच्याकडे असेल. जर तुमच्याकडे 7-12 असेल तर ऑटोमॅटिक तुम्ही शेतकरी असल्याचा दाखला काढू शकता मोस्टली. ज्या पालक जे आहेत तर ते समजून घ्या, की ज्यांच्या नोकऱ्या वगैरे आहेत, अशा वेळेस तुम्हाला थोडासा इश्यू येईल. म्हणजे काढायचं की नाही तुमचं हे, नाही तर महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काढून भेटतात, तुम्हाला माहिती आहे. ते डॉक्युमेंट जे आहेत तर ते तुम्ही जर काढले तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे 12 मार्क जे आहेत तर ते शेतकरी असल्या दाखलाचे होऊन जातात. त्यानंतर तुमचं NCC सर्टिफिकेट ज्यावेळेस मी सांगितलं त्याचे पण 2 मार्क तुम्हाला मिळतात. त्यानंतर मित्रांनो, तुमचा पॅरेंट्स जे आहे तर ते जर MCR जी बॉडी आहे महाराष्ट्राची ॲग्रीकल्चर कंट्रोल करणारी आहे ना, किंवा नियंत्रण ठेवणार त्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेस या सगळ्या गोष्टींवर किंवा अभ्यासक्रमावर, तर त्याच्यात जर असेल तर तुम्हाला 3 मार्क जे आहेत तर ते मिळतात. त्याच्यासाठी पण एक एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट एक असतं त्यांचं. सो ते दाखवणं गरजेचं आहे. स्टेट, नॅशनल लेव्हलचे डिबेट कॉम्पिटिशन झाले त्याच्यासाठी पण 2 मार्क जे आहेत तर ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळून जातात. त्यामुळं हे सगळे सर्टिफिकेट जे आहेत तर ते तुम्हाला देणं गरजेचे आहे. आता मित्रांनो, एक येतो विद्यार्थ्यांकडे ज्यांच्याकडे 7-12 नाहीये. त्यांचे पालक जे आहेत तर ते समजून घ्या की नोकरीला पण नाहीयेत. मग अशा वेळेस भूमिहीन शेतमजूरचा एक दाखला भेटतो तहसील ऑफिसकडून. सो तो तुम्हाला काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, रिझर्व्हेशन जर तुम्हाला बघायचं झालं तर ॲग्रीकल्चर जर असाल तुम्ही तर 6% एक्स्ट्रा रिझर्व्हेशन तुम्हाला भेटतं शेतकरी असला दाखला जोडल्यावर. त्यानंतर फिमेल जर असेल तर त्यांना ऑलरेडी 30% रिझर्व्हेशन असतं. आउटसाइडला महाराष्ट्रातले जे आहे OS कॅन्डिडेट त्यांच्यासाठी पण 2% आरक्षण आहे. ज्या अनाथ विद्यार्थी आहेत, आई-वडील नाहीये, अशा विद्यार्थ्यांना 1% रिझर्व्हेशन आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो बेसिक काउन्सिलिंग माझ्याकडे फ्री आहे. अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ज्यांचे पालक जे आहेत आर्मीमध्ये होते, नेव्हीमध्ये होते, त्यांच्यासाठी पण मित्रांनो हे माझ्याकडे काउन्सिलिंग जे आहे तर ती फ्री आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मी सांगून देऊ इच्छितो, की BSFमध्ये जर पालक असेल तर जे आपलं DPचं सर्टिफिकेट असतं ना, त्यांना ते देत नाही. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तिन्हींना देतात. पण BSFवाले पण जर पालक असेल आणि त्यांची जर मुलं असेल त्यांना सुद्धा बेसिक काउन्सिलिंग माझ्याकडे फ्री आहे. ओके. जो तुम्हाला 599 वाला पॅक आहे, तर तो तुम्हाला सुद्धा फ्री आहे. त्याच्यामुळं ही एक माझ्यातर्फे एक समाजाचं देणं आहे म्हणून मी माझ्याकडून करतोय. सगळ्यांना तर फ्री देणं शक्य नाही, बट जे माझ्याकडून होईल तेवढं-तेवढं मी करतोय. आता मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही हे सर्टिफिकेट जोडत असताना तर तुम्ही म्हणाल 7-12चं काय दादा? आहे ना, 7-12 आपण सुरुवातीला बोललो. ऑनलाईन जर तुम्ही काढला आहे ना, भूमी अभिलेखचं वेबसाईट आहे तिथून जर काढला तर त्याच्यावर QR कोड येतो, त्याच्यावर एक 16 अंकी नंबर येतो. तो जर असेल तर तुम्हाला तलाठीची वगैरे सही काही लागायची गरज नाहीये. पण जर तसा नसेल तर तुम्हाला तलाठीची सही वगैरे लागेल. त्याच्यानंतर 7-12 जो आहे तुमचा, तर तो रिसेंट महिन्यामधला असला पाहिजे, की ॲडमिशन चालू झालं प्रोसेस. त्याच्या 3 महिन्यापेक्षा जास्त अगोदरचा नसायला पाहिजे, आहे ना. तो त्याच्यामुळे मी सेफर साईडसाठी ज्यावेळेस ॲडमिशनच्या डेट अनाउन्स होतील प्रोसेसच्या, त्यावेळेसच मी तुम्हाला सांगेल की 7-12 काढून घ्या म्हणून. त्यानंतर मित्रांनो, जर 7-12 जो आहे तर तो काकाच्या नावावर असेल तर चालेल का? चालेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लेन कागदावर तुम्हाला तो एक फॉर्मॅट लिहून घ्यावा लागेल, की याच्यामध्ये तुमच्या पप्पाचा पण हक्क आहे ना, किंवा विद्यार्थ्याचा हक्क आहे. सो त्याच्यानंतर त्याच्यावर जे आहे तर ते ॲफिडेव्हिट करून घ्यावं लागेल. सो हे झाल्यानंतर तुम्हाला ₹10 कोडचा स्टॅम्प असतो, तो जर जोडून जे आहे तर ते अपलोड करावं लागेल. दुसऱ्या राज्यातला 7-12 असेल, एक विद्यार्थी माझ्याकडे काउन्सिलिंगला आला होता. त्याचं म्हणणं, "दादा मग कर्नाटकातला 7-12 आहे." सो त्या विद्यार्थ्याला माझं सांगणं आहे, की तुम्हाला तो 7-12 जो आहे तर तो इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करून घ्यावा लागतो. त्याच्यानंतरच तो चालतो. त्यामुळे असे बारीक-बारीक नियम आहे. मला माहिती आहे खूप सगळे नियम जे आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगणं शक्य नाही. पण त्यासाठीच मित्रांनो मी तुम्हाला म्हणतोय, की तुम्ही तुमच्या मोबाईलवर महिन्याला ₹300-300, ₹400-400 खर्चताय. 599 ची माझी बेसिक काउन्सिलिंग आहे, जोपर्यंत ॲडमिशन होत नाही तोपर्यंत. त्यानंतर माझी स्टँडर्ड जी काउन्सिलिंग आहे, तर ती 999 ला आहे. त्यानंतर मित्रांनो, त्याच्या पुढची जी काउन्सिलिंग ती 1499 आहे ना. सो या सगळ्या गोष्टीचा एक अनुभव घेऊन बसलोय. या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला मार्गदर्शन घेऊन बसलोय. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय.
पुढचा विषय म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा पॉइंट पाहिजे, की क्रॉप सायन्स जर असलं त्यांच्याकडं, तर त्यांना मित्रांनो 10 मार्क्स जे आहेत तर ते मिळतात. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की आम्ही स्पेशली होतो आणि ॲग्रीकल्चरमध्ये मला 10 मार्क मिळतील का? तर नाही. तुम्हाला विषय कसा असतो मित्रांनो, की ज्यावेळेस इथं काही क्रायटेरिया ठरवून दिले. ॲग्रीकल्चरसाठी मित्रांनो ॲनिमल सायन्स अँड डेअरी आहे, क्रॉप सायन्स आहे, हॉर्टिकल्चर आहे, क्रॉप प्रोडक्शन आहे आणि मित्रांनो काही अदर सब्जेक्ट्स आहेत. याचेच तुम्हाला 10 मार्क जे आहेत तर ते एक्स्ट्रा ॲड होतात. म्हणजे जसे 7/12चे 12 ॲड होतात ना, तसे हे 10 ॲड होतात. पण जास्तीत जास्त मार्क जे आहेत तर ते आपण 20च ॲड करू शकतो कुठल्याही एक्स्ट्रा पॉइंटचे. नाहीतर मग असे तर कितीतरी मार्क घेत गेले असते विद्यार्थी आहे ना. सो जास्तीत जास्त 20 करू शकतो. त्याच्यामुळे असे टोटल 20 होऊन जातात 7/12 आणि क्रॉप सायन्सचे. पण यावेळेस तुम्ही इथं बघू शकता, की सर्टन सब्जेक्ट डिसाईड केलेले आहे. कोणत्या ब्रँचसाठी कोणते. जसे की हॉर्टिकल्चरसाठी क्रॉप सायन्स, हॉर्टिकल्चर. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हॉर्टिकल्चरसाठी डेअरी हा सब्जेक्ट नाहीये. तुम्ही डेअरी सब्जेक्ट असेल ना हॉर्टिकल्चरसाठी तुम्हाला 12 मार्क मिळणार नाही किंवा सॉरी 10 मार्क मिळणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी बारीक-बारीक गोष्टी आहेत. सो अशा प्रकारचा हा क्रायटेरिया आहे. सो आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या क्लिअर झालेल्या असेल. ज्या-ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे किंवा ज्या-ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत, की तुम्हाला कुठले-कुठले डॉक्युमेंट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर समजल्या असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. आपले वेगवेगळे पॅक्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 599 मध्ये तुम्हाला बेसिक काउन्सिलिंग प्लस तुमचे प्रेफरन्स लिस्ट प्लस तुम्हाला नोट्स ज्या आहेत, तर त्या मिळतील. याशिवाय WhatsAppवर अपडेटसुद्धा मिळेल. त्याच्यानंतर 999 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळून सुद्धा तुम्हाला कॉलेज प्रेडिक्टर लिस्ट त्याचा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भेटून जाईल तुमची. Google Meetचा सपोर्टसुद्धा भेटेल आणि याशिवायच मित्रांनो तुम्ही जर 999 पॅक जर घेतला असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटल्या आणि 1499 मध्ये जर तुम्ही जर परत अपग्रेड केलं, तर तुम्हाला फर्स्ट इयरचे शेतीशाळा ॲपवर कोर्सेससुद्धा भेटतील. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टी हव्या असेल, तर मित्रांनो तुम्ही 70 38 89 31 78 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्या काउन्सिलिंगला जे आहे, तर ते जॉइन होऊ शकता बारीक-बारीक डिटेलसाठी. मला जर एवढ्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींच्या माहिती आहेत, तर नक्कीच काही गोष्टी ज्या आहेत, तर तुम्हाला चांगलं कॉलेज कमी मार्कमध्ये मिळवून देण्यासाठी पण काही माहिती असतील. सो त्यावेळेस तुम्ही माझी काउन्सिलिंग जी आहे, तर ती जॉइन करू शकता. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि मित्रांनो व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता. अशीच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आणि मित्रांनो तुम्हाला शेतीशाळा ॲप डाउनलोड करायचा आहे किंवा जर तुम्हाला ॲपवरची प्रोसिजर तर ती खूप किचकट वाटत असेल, तर 70 38 89 31 78 या नंबरवरती तुम्ही फोनपे करून मला स्क्रीनशॉट पाठवू शकता. याच नंबरवर WhatsAppवरती मी तुम्हाला आपल्या ग्रुप्समध्ये ॲड करून घेईल. थँक सो मच.